का हो बाई, आले का नाही तुमचे पैसे अजून खात्यात त्या लाडक्या बहिणीचे? नाही ना माय, आलेच नाही हो माय अजून. मी तर किती वाट पकडली माय त्याची. मी आता बाई 15 दिवस अगोदरच फॉर्म भरला. या सोन्याच्या बाबानं फॉर्म भरून दिलता माया मोबाईल वरून त्यांच्या. पण सांग ना, अजून 1 रुपया सुद्धा नाही आला अजून. ते मी बाहेर चालली होती ना, तर तुम्ही दोघी दिसले आता मला कागद बिगद घेऊन हातात. मला वाटलंच तेव्हा कोणीतरी योजना आली असेल बाई, म्हणून तुम्ही कागद घेऊन चालला कुठेतरी. झाले का मग ते लाडकी बहीण योजनेचे कागद बिगद सगळे जमा तुमचे? शेवंतानं तर भरला म्हणते फॉर्म. सांगता तू काही भरतो माय? तुझे कागद झाले नाहीत का जमा अजून? हो ना माय, हिनं तर भरला बी फॉर्म. पण माय ना ते जरा असे 1-2 कागद राहिले. भावाच्या घरून आणतो जरा ते कागद. ते नाही का व जन्मपत्र लागते त्याले. आता आमचं कोणतं जीवनपत्र आहे का नाही काय माहीत. आता जा लागेल भावाच्या पाया पडायला लागेल. त्याला म्हण लागेल दे बा तेवढं आणून. हिनं भरला फॉर्म, माया राहिला तसे झाले म्हणा सरे. फक्त एकच कागद राहिला, आता जरा सांगतो आणतो आणि मग भरतो फॉर्म. हो माया आता भरला फॉर्म. याच्या बाबानं भरून दिला ना, मी तुम्हाला आताच सांगितलं. याच्या बाबा लय हुशार आहे. याच्या बाबानं दिला मला भरून. तर मग आता ते काय स्टेटस बिटस येते म्हणते बा त्याचं काय मोबाईलवर. मग ते पाहा लागेल आता ते झाला मंजूर का नाही झाला, तर पाहा लागेल ते मोबाईलवर. मग आता तर मला तर काही जमत नाही बाबा. मग बाबाला सांगेल मी, ते पाहतील मग त्याच्यावर. का हो बाई, ते रक्षाबंधनला येणार आहे म्हणते बा पैसे तुमचे 1500 रुपये. मजा आहे मग तुमची. पण का हो माय, हिचा भरला आणि तुला तर फॉर्म भरलाच नाही. आणि मग तुला तर पैसे येतील का नाही हो माय? कसं हो मग तुझ्या पैशाचं आता? हो ना माय, आता फॉर्म भरायचाच राहिला. हिच्या नवऱ्यानं दिला भरून चांगला फॉर्म दिले. आता मला कोण भरून देईल? माझ्या नवरा तर कामालाच जाते. मग कधी मी सांगू त्याला फॉर्म भरायला? आणि हा गण्या बी घरी नसते. आणि तो काही माया ऐकत नाही. तो काय म्हणते आई बी काही भरू नको म्हणते. कायले पाहिजे तुला 1500? पण सांगू माय, सगळ्या बाया 1500 रुपये घेऊन आले. आणि मी का घेऊ नाही का? आल्या पाहिजे तो माय. मी लय स्वप्न रंगून ठेवलं आहे बरं का. हो ना बाई, माझ्या फॉर्म भरायच्या आधी मी चालली होती शेतूच्या समोरून. तर हे मोठी लाईन दिसली मला. मी तर विचारच केला, म्हटलं बाई कसं फॉर्म भरा एवढ्या गर्दीत. आणि लस लोकांनी बायानं निरा झुंबड उडली नव्हतं. ती निरा उठल्या सुटल्या की निरा त्या शेतूच्या समोरच चालले. माझ्या फॉर्म भरून दे तर बायाला वाटते 1500 रुपये येते. मग काय आता निरा हेच झालं, मागच लागल्या निरा त्या फॉर्मच्या. आता पाय बाई, ते नवऱ्याची आहे सरकारी नोकरी. तुला काय घेणं नाही सर 1500 रुपयाचं. तुला कायले पाहिजेत 1500 रुपये? तुला काही फॉर्म भरायची गरज बी नाही. आता आमच्यासारख्या बायाला भर लागते. आम्हाला तर भाऊ असून बी निरा ढंगाना रंगाचा भाऊ आहे. तिथे आम्हाला राखी बांधायला गेलं तर 10 रुपये नाही टाकत आमच्या ताटात. 1 रुपया टाकते. सांग कसं आमचा मुख्यमंत्री लाडका भाऊ झाला तर यायला पाहिजे तो माझे पैसे. आता पाय माय बाई, मी आता फॉर्म भरला तर खरी. पण त्याचं काय ते टेटस बिटस अजून तर काय ते पेंडिंग काय दाखवू राहिलं म्हणते. ते काय मला तर काही समजत नाही म्हणते बाई. तर मी गण्याला विचारलं, त्याला मोबाईलात पाहिलं त्याच्या बाबाच्या, तर ते काहीतरी पेंडिंग येऊ राहिलं म्हणते बाई आता. आणि मला तर काही समजत नाही त्याचा अर्थ काय होते तर. आणि अजून गोष्ट अशी की आता पैसे लालच दिली बाई येईनं 1500 रुपयाची. मग आता काय येतात बी काय काय खरं नाही दिसू राहिलं मला. रक्षाबंधन आले काय निरा फक्त मतदानासाठी येणं हे केलं का निरा काय देव जाणे आता काय आहे तर. का बाई, तुम्ही म्हणून तर राहिला. पण का माय तुमचे जर पैसे आले नाही तर कसं? तुम्ही 200 रुपये रोज पाडून घरी राहिला माय त्या कागदपत्रासाठी. भावाच्या घरी गेल्या, तुझा भाऊ बोलत नाही तर त्याच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडल्या माय तुम्ही त्या कागदपत्रासाठी. तेवढे कागदपत्र केले, हे केलं आणि आले पाहिजे तो माय तुमचे पैसे. आणि का माय जर पैसे आलेच नाही तर कसं माय मग आता? आता तुमच्या मुख्यमंत्री भावानं तुम्हाला लाडकी बहीण म्हटलं तर खरी हो माय. पण तुम्हाला पैसे नाही दिले तर कसं हो माय? मग तुमचं तर जहाज डुबलंच म्हणा मग सगळं आता. येतील तर माय खरी. आता काय माहित बाई, आता काय भरोसा तर काही बसून नाही राहिला. आता काय मी आता भरला म्हणा फॉर्म. आता हिचा राहिला भरायचा. आता इथं ही भरून घेईल. पण काय म्हणतात ते उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं म्हणते ना त्या दिवशी काहीतरी टीव्हीत की त्या 16 का 17 तारखेला येणार आहे म्हणते बा त्याचा आता हप्ता पहिला. आणि ते पहिले 1 रुपया बी टाकणार आहे म्हणते. तुमचं बँक खातं बरोबर आहे का नाही पाहिले. तसं म्हणा माझ्या बँक खातं आधार कार्डले लिंक आहे म्हणा. तसं माझ्या नव्या हुशार आहे, त्यांना सगळं करून दिलं बरोबर. तर मग पाहू आता येते का नाही पहिला हप्ता तर. आणि 3000 रुपये भेटणार आहे म्हणते बा पहिले जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे बी. पाहू मग आता पाहिवं माय, हे आहे सरकारी योजना. आणि सरकारी कामं तुला माहीतच आहे कोणते यानं हे करतात. हे सगळं आरामशीर कामं चालतात सगळे. आता मग येतील पैसे. आता काय मिळत आले तर लय चांगलं. नाही तर माझं काय करशील आपण सांग आता. हो बाई, भरा पटापटा फॉर्म तुम्ही काय ते करा पटकन. कसे तुम्हाला 1500 रुपये येतील मस्त 2 महिने 3000 मस्त घर खर्च झालं तुमचं त्याच्यावर. आता भरा पटापटा फॉर्म. हो माय, पैसे येतील नाही असं म्हणू नको माय बाई. तू आहे सरकारी नोकरीवाली बहीण. आता तू आहे साहेबीन. पण आमच्या त्या 1500 रुपयाला लय काही कामं आहेत बरं. लय काही कामं करायचे आहेत मला त्याच्यावर. लय स्वप्न पाहून ठेवले मी ना. हा बापा, लय स्वप्न रंगून ठेवले बाई. असे कोणते कामं करणार आहे माय तू?
1500 रुपयात असे कोणते काम होणार आहे माहिती? अहो माय मी आता विचार करून ठेवला एकदा 1500 रुपये आले की नाही माझ्या लाडक्या भावाचे की मग मी तर वावरात जाणं सोडून देतो माय. 100-200 रुपये रोज येते माय त्याच्यात, पण दिवसभर उन्हात मारा लागते व माय, निरा निंदा लागते, हे करा लागते ते करा लागते. तुला वावराचे कामं माहितच आहे आता. 1500 रुपये आले की काय लिहिता तुम्ही वावरात? मी बी आता घरकाम करणं सोडून देतो माय आता. ना तर मी जात होती मस्त, येत होते मला 2,000-3,000 रुपये महिना येत होता मस्त. पण आता मी 1500 रुपये आला मी काय जातो माय आता. जाऊ दे तिकडे, कोण जात बसेल तिकडे. आणता त्याचे बाबा कमावून चांगलं बसतो मी मस्त आराम करतो. आहे ना माझ्या आता लाडका भाऊ. मग आता तर मला माझ्या नवऱ्याला पैसे मागायची गरज नाही. मस्त मस्त बँकेत पैसे येतात 1500 रुपये. गण्याला म्हटलं की आण काढून, की तो काढून बी आणून देते मला. आणि काय 10 रुपये दिले की झालं, गण्या खुश होते. मस्त त्याचा मी मेकअप बिकअप पावडरचा डबा बिबा सगळं घेऊन येतो मस्त सामान. गावाला जायला चप्पल बिप्पल साडी बिडी एखादी आणतो मस्त. मग आता रक्षाबंधन आहे ना, मग ते रक्षाबंधनला जा लागेल नाही का, मग त्याच्या आधी आला पाहिजे हो माय हप्ता पहिले. हो बाई बरोबर आहे. मला सांगा पण तुमचे पैसे आलेच नाही तर मग कसं हो माय? मग काय बसा घरी मग आपलं वावरात निंदाले आणि घर काम करायले. नाही हो माय, असं नका म्हणू. येतील तुम्हाला 1500 रुपये येतील. करा मजा करा मस्त. जा फॉर्म बिम भरा आणि व्यवस्थित फॉर्म भरा जरा. आधार कार्डाची बरोबर झेरॉक्स बिराक्स काय काढायचं बिळायचं ते सगळं बरोबर करता नाही तर काय चुकू बिकू नका. मग ते लय जणांचे फॉर्म अपात्र झाले म्हणते. आणि बरोबर फॉर्म पाहून भरा जरा. हा चालू माय जातो मी आता. मला फॉर्म भरायचा आहे अर्जंट. ते भावाच्या घरून ते जन्माचा दाखला आणायचा होता ना, दिवस नव्हता राहिला. कशी पाया पडून आणला माहिती त्याजवळून. फॉर्म भरून घेतो, येतील मग पैसे. आज कमाएंगा तो कल बैठकर खाएंगा. अरे अपनी मेहनत पर भरोसा रख. हो जाएगा. मेरी जान.